मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख काही ना पाहिना श्रीमुखे हे पाहिना पाहिना श्रीमुखे आमरी तुझी हार गास पिता में तुझी हार गास पिता में हो पाहिने श्रीमुखे आवडीने पाहिने श्रीमुखे आवडीने पाहिने श्रीमुखे तुझी हार गास पीतांबर तुझी हार गास पीतांबर रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधने तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधने तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा
माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुहाने आगर सर्व सुहाने आगर उमादेवी वर बाबर सुहाने वर सुखाचे आगर बाबर उमादेवी वर हा विठ्ठल बरवा बरवा हा माधव बरवा हे सर्व सुखाचे आगर बाबर सुहाने वर जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 हरि वाना जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय नमिला गणपती माऊली शारदा माऊली गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा गणपती माऊली शारदा गुरु राजा दंडवत आता गुरु राजा दंडवत आता गुरु राया दंडवत नमिला गणपती माऊली शारदा तिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा तिला गणपती माऊली शारदा आता गुरु राजा दंडवत गुरु राजा दंडवत आता गुरु राजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविले गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपल्या स्तुतीला द्यावी मती स्तुतीला द्यावी मती आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझ ऐसा नाही सखा 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 कृपा करून निरंकाधरी हाती कृपा करून निरंकाधरी हाती गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविले गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपल्या स्तुतीला द्यावी मती कामने माता पिता गुरु बंधू माता पिता गुरु बंधू कामने माता पिता गुरु बंधू माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू गणराया तुझी कृपा सिंधू गणराया तुझी कृपा सिंधू गणराया कामने माता पिता गुरु बंधू 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 तुझी कृपा सिंधू गणराया तुझी कृपा सिंधू गणराया तुझी कृपा सिंधू गणराया गुरुराया चरणी मस्तक ठेविला चरणी मस्तक ठेविले गुरुराया चरणी मस्तक ठेविला मस्तक ठेविला आपल्या स्तुतीला द्यावी मती जावी मते आपुल्या तुझ्या जावी मते अपार कुमार अपार
सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण ओंकारजी महाराज जगताप आणि त्यांना साथ करतील हरिभक्तपरायण भजन सम्राट कैलासजी महाराज पवार, मृदंग साथीला तालमर्शी मृदंग अलंकार हरिभक्तपरायण भरतजी अण्णा पठाडे आणि मृदंग अलंकार ताल सम्राट आदरणीय विकासजी महाराज बेलूकर।
मती जावे मते आपुल्या स्तुतीला जावे 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 आपुल्या आपुल्या
गणपती माऊली सारदा आता गुरुराजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझ ऐसा नाही सखा कृपा करून निरंका धरी हाती गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तोची कृपा सिंधू गणराया गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवाची आद्यत्रयजननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथा वाचः सर्वस्वमति परिणामावधिवृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मंदिरी कळस बोलला शिगावी मंदिरात मंदिरी कळस बोलला शिगावी मंदिरात ओ शिगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येती समाधी घेऊन ऋषी पंचमीला गहिवरला गाभारा मंदिरी कळस बोलला शिगावी मंदिरात ओ मंदिरी कळस बोलला शिगावी मंदिरात ओ म्हणून लावा अंगारा सामर्थ्याय गजाननाच्या सामर्थ्याय गजाननाच्या संकट जाई मागारा गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मस्त गए आया बलिया
बेस डाऊन करायचा. नमिला गणपती माऊली सारदा, आता गुरुराजा दंडवत, गुरुराया चरणी मस्तक ठेविला, आपुल्या स्तुतीला द्यावी मती. पलीकडे ऐकायला येतं का व्यवस्थित? थोडंसं बोलताना इको कमी करा, गाताना द्या, मला मॉनिटर द्या. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबार यांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा भगवान श्री बाप्पांचं मंगल करणारा, नमन करणारा, बापांचं यथार्थ वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल आपल्या या 40गाव शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने तद्वत आपल्या सगळ्यांच्याच सहयोगातनं संपन्न होत असलेला हा शिवनेरी फाउंडेशनच्या वतीचा सोहळा. आपण नशीबवान आहात, पुण्यवान आहात. भगवान श्री बाप्पांच्या चरणी अंतःकरणातली सद्भावना व्यक्त करण्याचा खूप चांगला पर्वकाळ, खूप चांगला योग आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे. तसे 10 दिवस म्हटले की या 10 दिवसाचं वर्णन जर शब्दात करायचं झालं तर याला एवढंच म्हणता येईल: पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या. हा आनंदाचा पूर आहे आणि या आनंदाच्या पुराचा सोहळा ज्यांच्या कर्तबगारीने, ज्यांच्या कार्यकुशलतेने आपल्याला सगळ्यांना अनुभवायला येतोय, या ज्ञानगंगेमध्ये, या आनंदगंगेमध्ये स्नान करण्याचं सद्भाग्य आपल्याला मिळतंय. ते या 40गाव मतदारसंघाचे विद्यमान कार्यसम्राट आमदार आदरणीय मंगेश दादा चव्हाण, मी त्यांना मनापासून वंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. एक देखणा सोहळा या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. लोकप्रतिनिधी मी काय केलं हे सांगणाराच असू नये, तो समाजाचं ऐकून घेणारा सुद्धा असावा, असा दंड, अशी परंपरा, अशी समाजकारणाची पद्धत ज्यांनी या जिल्ह्याला लावून दिली. नवीन मिळालेले 5 वर्ष आणि पहिल्यांदा या नगरीची, या मातेची सेवा करत असताना गेल्या 5 वर्षामध्ये जी सुखदुःख ऐकून घेतली, मला असं वाटतं हा जमलेला जो पूर आहे हा त्या प्रेमाचा पूर आहे. ज्यांचं ऐकून घेतलं ती माणसं इथं आली. सांगणारे बरेच झाले, ऐकणारं कोणी राहिलं नाही. समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये ज्याला यश मिळवायचं असेल त्याने आपलं लोकाला सांगत बसू नये, कधीतरी आपलं शांत चित्ताने बसून समाजाचं ऐकूनही घेतलं पाहिजे. ऐकून या. 2 बहिणी असल्या, एका बहिणीचं बरं चाललंय, श्रीमंताच्या घरात दिली, पण चुकीन तुमची बहीण लंकेची पार्वती झाली. तुमच्यापेक्षा तुमची बहीण गरीब आहे. दोघी माहेराला आल्या. जिचं बरं चाललंय तिचा धर्म आहे, तिनं लहान्या बहिणीचं ऐकून घ्यावं. आपलं तिला सांगत बसू नये. किती दिवस सांगता तुमचं? मी प्लॉट घेतला, माझी मुलं या शाळेत शिकायला आहे, माझ्या नवऱ्याला असा पगार आहे, आम्ही ही गाडी घेतली, कशाला सांगता? तुमच्या बहिणीचं ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा ना. कधी कधी दुसऱ्याचं दुःख ऐकून सुद्धा घेतलं पाहिजे. आपलं सांगायचं नाही, तिलाच विचारायचं, बाई कसं चाललंय ग तुझं? ती सांगेल तुम्हाला, बरं चाललंय. कष्ट करणारा नवरा आहे, नवऱ्याला 500 रुपये रोज आहे, मला 400 रुपये रोज आहे, मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकायला आहे, सगळं चांगलं आहे ताई आमचं. दर महिन्याला पंढरीची शुद्ध वारी आमच्या घरामध्ये, मालकाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, घरामध्ये आनंदाचं संप्रदायाचं वातावरण आहे, परंपरेनं नटलेलं आमचं कुटुंब आहे. ताई 2 पैसे घरात कमी असतील, पण खरं सांगू आनंदाचं उदाहरण आहे आमच्या घरात. माझी मुलं ज्या वेळेला शाळेत जातात ना ताई, त्यावेळेला मी माझ्या पोरांना सांगते, खूप मोठे व्हा आपल्या मावशीच्या मुलांसारखे. बाई तुझ्या नवऱ्याचं नाव सांगितलं, अगं माझ्या पोरांचं ऍडमिशन झालं स्कूलला, खूप चांगलं चाललंय आमचं. तायडे अगं माझ्या पोरांच्या नोकरीची संधी ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुझ्या नवऱ्याला 1 शब्द खर्च करायला लाव, आमच्या पोरांच्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल. एवढं तुमच्या गरीब बहिणीचं जर तुम्ही ऐकलं तर विशाल महाराज खोलेचे शब्द आयुष्यभर लक्षात ठेवा.
तिला असं वाटणार नाही माझी बहीण ऐकते, तिला असं वाटेल प्रत्यक्ष परमात्मा माझा ऐकून घेतोय की काय. इतका आनंद तिच्या अंतःकरणामध्ये. दयेचा धर्म अंतःकरणामध्ये असल्याशिवाय समोरच्याचं ऐकून घेता येत नाही. महाराज आपलं किती दिवस सांगता लोकांना, कोणाचं ऐकण्यास सुद्धा पुरुषार्थ मानला पाहिजे. मी खूप चांगला मृदंग वाजवतो, मी खूप चांगला गातो, मी खूप चांगलं कीर्तन करतो, किती दिवस सांगता. यातला एखादा चिमणा, एखादा चिमुकला, एखाद्या गरीब कुटुंबातलं पोरग जर येऊन भरत महाराजांना मिठी घालत असेल आणि म्हणत असेल ना मला तुमच्यासारखं वाजवता येईल का, येईल ना येईल, पण त्याच्या डोक्यावरून हात फिरून बाळा ज्ञानोबारांची कृपा जर झाली तर माझ्यापेक्षा गोड वाजवशील रे, असं म्हणण्याची कुवत आपल्या अंगात असली पाहिजे. हे वारकरी संप्रदायाचे विचार आहे. आपलं किती दिवस सांगता लोकांना. समाजकारणामध्ये लहानपणापासून या जिल्ह्याची अनुभूती घेत असताना जगाला सांगणं वेगळं आणि जगाचं ऐकून घेणं वेगळं. त्या सामूहिक दरबाराच्या माध्यमातून असेल, वारकऱ्यांकरता पंढरीला नेलेल्या ट्रेनच्या माध्यमातून असेल, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चौकात उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याबद्दलचं असेल, कष्टकऱ्याचं असेल, गरीबाचं असेल, मजुराचं असेल, सर्वसामान्य घटकापर्यंत मला कुणीतरी त्याचं दुखणं सांगावं, ही मानसिकता ज्या आमदाराची ते मंगेश चव्हाण आहेत. वा वा क्या बात आहे. मनापासून आनंद आहे. या गादीवरून कोणाची स्तुती करणं फारसं शक्य होत नाही, पण मामासाहेब त्यांच्या चरित्रामध्ये लिहितात या गादीवरून कोणाची स्तुती करू नका, पण वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहूच नका. हे एकमेव व्यासपीठ तेवढं आहे. आनंद आहे. मी या जिल्ह्यातला माणूस असल्यामुळे थोडंसं जवळून परिचय आहे. आनंद वाटला, समाधान वाटलं हे चित्र बघून. मी मनापासून या फाउंडेशनला, या संपूर्ण यशस्वी कार्यक्रम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो. भूषण दादा तुम्हाला प्रणाम आहे. तुमच्या माध्यमातनं महाराष्ट्रातलं भजन वैभव इथं उपस्थित आहे. या चिमुकल्यांना व्यासपीठ उपलब्ध झालं. सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्ञानोबाराय तुकोबारांचे विचार पोहोचवण्याचा मानस आमदार साहेबांच्या मनात आला, फाउंडेशनच्या मनात आला आणि त्यातला खारीचा वाटा नियोजनाचा तुम्ही उचलला. 2-4 पावलं ही सगळी मंडळी माझ्या बाप्पा करता टाकत इथपर्यंत आले. मी विश्वासानं सांगतो तुम्हाला, तुम्ही जर 10 दिवस 2-4 पावलं गणपती बाप्पा करता टाकत येत असाल तर संकट काळामध्ये हाच बाप्पा हजारो पावलं टाकत तुमच्या दारात तुमच्या मदतीला धावून. हे कृपेचं दैवत आहे, हे साम्राज्याचं दैवत आहे, हे समाधानाचं दैवत आहे, हे सुखाचं दैवत आहे, हे आनंदाचं दैवत आहे, हे चिरशांतीचं दैवत आहे, हे बुद्धीचं दैवत आहे, हे विवेकाचं दैवत आहे, हे ज्ञानाचं दैवत आहे, हे प्रेमाचं दैवत आहे. विठ्ठल महाराष्ट्रातलं भजन वैभव आहे. आज या महाराष्ट्रात कोणत्याही वारकरी संप्रदायाचं भजन वैभव असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर या स्टेजचा फोटो काढून या आणि तुमच्या मोबाईल मधला फोटो समोरच्या व्यक्तीला दाखवा. हे आजच्या महाराष्ट्राचं भजन वैभव आहे. क्रांतिकारक मंडळी आहे. भजन सम्राट श्रद्धेय ज्यांची गोड आरंभीची चाल झाली अशा आदरणीय संगीत अलंकार ओंकारजी महाराज जगताप, त्यांना मनापासून वंदन करतो, प्रणाम करतो. आदरणीय हरिभक्त परायण संगीत अलंकार श्रद्धेय कैलासजी महाराज पवार यांना सुद्धा मनापासून वंदन करतो. उजव्या हाताला मृदंग अलंकार श्रद्धेय भरतांना पठाळे मनापासून आपणाला वंदन करतो. डाव्या हाताला श्रद्धेय हरिभक्त परायण मृदंग अलंकार विकासजी महाराज बेलुकर यांना सुद्धा वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल नजर पुरल तोवर समाज आहे. तसं पावसाच्या वातावरणामध्ये मी आता मागाशी आलो, पाचोऱ्याला पाऊस चालू होता. थोडं पावसाचं वातावरण झालं की कीर्तनाला कोणाला जाऊ वाटत नाही. पाऊस हे वातावरणच असं आहे. ढगाळ वातावरण जरी झालं तरी माणूस म्हणतो बाल्याची माय बाल्यान बाली, घे दार लावून गाव जाऊ दे वाहून. कुठं कीर्तन ऐकायची वेळ आहे काही? हा टाईम आहे का तो? पण मला असं वाटतं प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या भाविकांची सोय व्हावी. पाऊस आला तर लोकांना श्रवण घडावं.
या मानसिकतेमध्ये ही सुंदर तयारी या फाउंडेशनने आदरणीय साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. मनापासून आनंद आहे. आदरणीय आमदार साहेबांचं नुकतंच आगमन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. मी त्यांना सुद्धा एका वारकऱ्याच्या मुलाला तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद लाभो हीच प्रार्थना मुक्ताबाईकडे करतो, बाप्पांकडे करतो. आमदार झाल्यानंतर सुद्धा समाजाचा ऐकण्याचा जो मोठेपणा मुक्ताबाईंनी त्यांच्या पदरात घातला तो आयुष्यभर तसाच राहो ही सदिच्छा शुभकामना या निमित्ताने करूया. माणूस कितीही मोठा झाला तरी ज्ञानोबारे तुकोबाऱ्यांना त्यानं विसरता कामा नये. मला फार चिकित्सेनं मी 40 मध्ये होणारे कार्यक्रम बघत असतो. मग आईच्या निमित्तानं असेल, वडिलांच्या निमित्तानं असेल, गणपती बाप्पाच्या निमित्तानं असेल, कायम कीर्तन. वारकऱ्यांना पंढरीला जायचंय, मी नेणार पंढरीला. माझ्या मतदारसंघातली, माझ्या तालुक्यातली माणसं पंढरीला गेली पाहिजे. करता करविता अर्ध पुण्य लाभे. कोणीतरी माध्यम लागतो महाराज. चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो. तसे बिघडलेलं जीवन पंढरीनाथाच्या शरणावर नेऊन घालायला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या विचाराचा एखादा सामान्य कुटुंबातला व्यक्ती लागतो. तसेच मनुष्य जात नाही तिकडे. अरे या गोरगरीब जनतेला कोण नाही, ज्याचं बरं चाललंय त्याला कोणी नाही, पण ज्याच्यापर्यंत आवाज गेला पाहिजे. 30-30, 40-40 वर्ष, 20-20 वर्ष, 10-10 वर्ष समाजकारणाची सेवा करता करता, राजकारणात काम करता करता निघून जातात, पण शेवटच्या माणसाकडे पोहोचता येत नाही महाराज. नाही जात आहे. जेव्हा पोहोचल्या गेलं तो व्यक्ती लोकनेता होतो. तो शेवटचा व्यक्ती दिसावा, सगळे मधले वजा करून. समाजकारण राजकारण म्हणजे ठेकेदारी नाही, मक्तेदारी नाही, जहागीरदारी नाही, ते आपल्या बापदादीची. तसा समाज कोणाच्या मागे उभा राहत नाही, त्याला कामच लागतं महाराज. चुतो की बाजार में पत्रों का व्यापार करना दुनिया का काम है, समाज व्यवस्था का नहीं. खोटं बोलून तुम्ही 2 वर्ष लोकांना फसवू शकता, 2 दिवस तुमच्या दारात गर्दी करू शकता. चुकलेलं असेल तरी मी स्वीकारेन, माझा आहे म्हणून तुम्ही काही काळ काढू शकता, पण ओरिजिनल सोन्याचं दुकान गावाच्या बाहेर घाला आणि दुकानदार कडक शब्दाचा असू द्या. लोक म्हणतात जरा कडक आहे पण सोनं ओरिजिनल आहे, गेलं पाहिजे, त्रास होऊ द्या, एकदा घेऊन येऊ. आनंद आहे. या जिल्ह्याला खूप मोठा इतिहास आहे. सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांनी क्रांती केली महाराज. 16 वर्षाची एक बाई साडी नेसून आई पुढे जाते आणि आईला म्हणते, आई मला साडी कशी दिसते ग? छान दिसते बाळ. मी नेसू साडी? नेस बाळा. याच उत्तर महाराष्ट्रात जन्माला आलेली एक स्त्री साडी नेसून मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम सुरू केला. ती प्रतिभा नावाची पोरगी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाली, खासदार झाली, काय असतील ते पद भूषवली, राज्यपाल झाली, मंत्री झाली. पण वयाचा उत्तरार्ध सुरू झाला. मुक्ताबाईच्या रवळात ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी सर्वसामान्य कुटुंबातली प्रतिभा नावाची मुलगी या देशाची राष्ट्रपती झाली. या देशाच्या, या राज्याच्या आणि या भूमीच्या मातीचा काम केल्यानंतरचा परिणाम खूप सुंदर आहे, आनंदाचा आहे, समाधानाचा आहे. ही माती जगाला ज्ञान देणारी माती, हिला कानादेशाची माती म्हणतात. ही साने गुरुजींची माती, ही बहिणाबाईंची माती आहे. हे जगत्रय जननी श्री ज्ञानदेव, श्री चांगदेव, श्री नामदेवांची जी आई झाली त्या आदिशक्ती मुक्ताबाईची माती आहे. अत्यंत पवित्र माती आहे. कपाळाला बुक्का म्हणून लावावा आणि पुढे चालावं इतकी सोजवळ माती. पण आपण पुण्यवान आहात. देवाच्या सेवेकरता आपल्याला ही चांगली उपलब्धी आहे. आपल्या सर्वांना वंदन करतो. संकल्पित वेळेस सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल नमिला गणपती माऊली सारजा. जगद्गुरु तुकोबाराय गणपती बाप्पाचं मंगल करताय, वंदन करताय. आपलं भलं व्हावं असं वाटत असेल तर परमात्म्याला मंगल केल्याशिवाय ते होत नाही. समाप्ती कामो मंगलमाचरेत. काम सिद्धीला जावं असं वाटत असेल तर सुरुवात मंगलाची करा. कधी करा? मंगलादिनी, मंगल मध्यानी, मंगल अंतानी,
समाप्ती कामो मंगलम आचरेत. आपलं काम सिद्धीला जावं महाराज. असं जर वाटत असेल का आपण मंगल केलं पाहिजे. मंगल कोणाचं करावं? मग ते मंगल एक तर देवाचं करावं आणि मंगल एक तर करावं. संतांशिवाय देवाशिवाय कोणाचंही मंगल करू नये. आपलं मंगल व्हावं असं वाटत असेल तर का करावं मंगल? तो तृप्त होतो. ज्याच्याकडून मिळवायचं आहे त्याला प्रसन्न करावं लागतं. ही भावनेची देवता आहे, शब्दाची पूजक असलेली देवता आहे. तिथं क्रिया वजा होते आणि शब्दाचा स्वीकार होतो. मी तुम्हाला सगळ्यांच्या पाठ असलेला एक श्लोक सांगतो ऐका. वक्रतुंड सूर्यकोटी सगळ्यांचा हा श्लोक पाठ आहे. तुम्ही या श्लोकाच्या अर्थाचा विचार केला हो कधी? वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाच्या, त्या शब्दाचा अर्थच तो आहे. आता गणपती बाप्पाला वाकड्या तोंडाच्या म्हणणं ही त्याची निंदा आहे का स्तुती आहे? सरळ निंदा आहे. पण तुम्ही मी हा श्लोक ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला शब्दशः अर्थ घेऊन तो श्लोक म्हणतो का? निंदा म्हणून म्हणतो का? अरे स्तुतीने म्हणतो, प्रेमाने म्हणतो. आमची चिमुकले म्हणतात, आमचे बालगोपाल म्हणतात. तुम्ही म्हटलेला श्लोकातला अर्थ वजा झाला आणि तुमच्या अंतःकरणातल्या भावनेचा स्वीकार झाला. इतकी भावपूर्ण ही देवता आहे. क्रिया वजा होते आणि भावनेचा स्वीकार होतो. म्हणून मंगल केलं पाहिजे. या महाराष्ट्राची सुरुवात कीर्तनाची असो, माफी मागून बोलतो, नाही तर तमाशाची असो, गणपती बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय इथला कलाकार आपल्या कलेला प्रारंभ करत नाही. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा देशांतरा पाठवी. एरंबा गणनायका भक्ता बहुतोषवी. प्रारंभी नमितो तुला गणपती, गौरी सुता मोरया. म्हणून तर बघा एवढं प्रेमानं, अरे केविलवाण्या नजरेनं तुमच्या माझ्याकडे कृपेनं जगण्यंता पाहिल, परमात्मा पाहिल. इथलं पाऊल सुद्धा वायाला जात नाही महाराज. म्हणून बघा एखादा गायक ज्या वेळेला चालीला येतो ना, कुठलाही स्टेज असो, आवाज बसलेला असावा, बरगतचा समाज आहे, त्याला त्याची कला सादर करायची आणि गळा साथ देत नाही, त्यानं प्रार्थना करावी. शब्द रूप घेऊन सारे गीत तू बनावे, सूर मधुर ताला संगे स्वरांकित व्हावी. तान घेता मधुनी एक तान घेता मधुनी एक तूच सावरी. सगुण रूप दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी. सगुण रूप दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी. संतोष यश कीर्तीचा जीवनी गणेशा, दुःख तिमिर दाटून येता तुझ किरणाशा. देवा उभा जन्म जिजू दे माझा, उभा जन्म जिजू दे माझा चंदना परी. सगुण रूप दावी देवा एकदा तरी, दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा एकदा एकदा रे
जगन्यंता प्रसन्न होईल, आपल्यावर खुश होईल, आपल्याला आशीर्वाद देईल. नवीन लग्न झालेलं असावं आणि बायकोनं गरम पुरणपोळी बनवून आणावी, ताटात टाकली. स्त्रीचा स्वभाव आहे, नवीन काही बनवलं की ती ताटात वाढल्या वाढल्या विचारते कशी झाली. मग ते भाजी असू द्या, एखादा पदार्थ असू द्या. पण मी जे वाक्य पहिल्यांदा बोललो तेवढं लक्षात ठेवा, नवीन नवीन विचारते बरं का ती, पुढं नाही. कशी झाली. एक दिवस बायकोनं पुरणपोळी आणली, ताटात टाकली, मी एक घास तोडला, तो तुकडा तोडून तोंडात घातला, पुरणपोळीचा घास, मरणाची गरम, ती आळ्याला चिटकली. ती म्हणे कशी झाली. मग पाणी आण. ती पाणी घेऊन आली. सांगा ना कशी झाली. अगं म्हटलं छान झाली. नाही नाही खरंच सांगा कशी झाली. अगं खूपच छान झाली बाई. अहो सांगा ना कशी झाली. म्हटलं एक नंबर झाली. तुम्हाला तर काही वर्णनच करता येत नाही. ती म्हटली अगं म्हटलं खरंच छान झाली तर. नाही नाही अजून सांगा. तिचा चेहरा बघून लक्षात आलं तिचं काही अजून समाधान झालं नाही. तिला म्हटलं खरं सांगू पुरणपोळी किती छान झाली. हा सांगा. अगं म्हटलं इतकी चांगली तर माझ्या आईला सुद्धा बनवता येत नाही, इतकी चांगली झाली. ती म्हणे हा याला म्हणता वर्णन. ज्याला रोज पुरणपोळी खायची त्यांना हे उत्तर पाठ करून घ्या. जिच्या बरोबर प्रपंच थाटायचा आहे तिचं वर्णन केल्याशिवाय जर चांगला गोडधोड पदार्थ खायला ताटात मिळत नसेल 40 गावकर, तर ज्यानं जन्माला घातलं त्याचं वर्णन न करता उद्धार व्हायची अपेक्षा करता तरी कितीही मोठा व्यक्ती असू द्या त्याला प्रार्थनाच करावी लागते. महाराज सद्गती करता प्रार्थना करावी लागते. नायम आत्मा बलहीन लभ्यः, या जगाचा नियम आहे श्रुती मातेने सांगितलेला. देव कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागे उभा राहतो, आयत खाणाऱ्याच्या नाही. क्षेत्र कोणतेही असो, कष्ट केले देवाना आशीर्वादाला उभं राहावं. पण तो वर्णन करणारा असावा, तो मंगल करणारा असावा. आता ही छोटी छोटी पोरं आहे, या फाउंडेशनने हा उत्सव आयोजित केला, न कळत त्यांच्या हातून सेवा घडते. महाराज एवढा समाज कीर्तनाला बसलेला यातल्या अनेक माणसं अशी बसलेली असतील की यांच्या स्वप्नात सुद्धा गळ्यात टाळ आला नसेल. जागृती सोडून द्या. स्वप्नात या पोरांचं काय वय हो, या वयात टाळ गळ्यात. या वयात टाळ घेतलेली पोरं आयुष्यात 2 एकर शेती विकत घेणार नाही, पण बापानं कमवलेली अर्धा एकर सुद्धा कमी होऊ देणार नाही. हे लक्षात ठेवा. दरबार गणपती बाप्पाचा आहे हा, संस्काराचा मंडप आहे हा, दानाचा मंडप आहे. ही ब्रिलियंट पिढी यांचा नाद नाही करू शकत. तुम्ही यांना विचारा काही, ते उत्तर काही देता. मी शिक्षकी पेशातला माणूस आहे, मी हे सगळं पाहिलेलं आहे जवळून. एकदा आमच्या शाळेला आग लागली. विठ्ठल विठ्ठल शाळेला आग लागली आणि ती शाळा जळत होती. सगळे पोरं शाळा विझवत होते. एक पोरग ग्राउंडवर नाचत होतं. मी त्याला म्हटलं अरे सगळे शाळा विझून राहिली तू कोण नाचून राहिला. तो म्हणे या आगीचा अंदाज पाहून मला असं वाटते शाळेला 8-10 दिवस तरी तुम्हाला सुट्टी द्यावी लागणारच आहे गुरुजी. तसंच झालं. आठवडाभर आमची शाळा बंद. 9 दिवसांनी शाळा सुरू झाली. खोल्यांची दुरुस्ती झाल्यावर खोले पिरियड घ्यायला गेला. ते पोरग पुढे बसलंच होतं. मी त्याला म्हटलं बाळू सांग घटना आणि दुर्घटना यातला काय फरक आहे रे. तो म्हटला गुरुजी आपल्या शाळेला आग लागली घटना आहे आणि त्यातूनही तुम्ही वाचले, ही दुर्घटना आहे. नाद नाही करू शकत तुम्ही या पोरांचा. तुम्ही काही विचारा. मी एका पोराला म्हटलं का रे गाईच्या पिलाचे डोळे कधी उघडतात. तो म्हणे लगेच. म्हटलं बकरीचे म्हणे 2 तासानं. म्हटलं मांजरीचे म्हणे 6 तासानं. म्हटलं माणसाचे म्हणे लग्न झाल्यावर. तुम्ही यांना एकांतात भेटा. मी एका कीर्तनात सहज ओघाओघात वाक्य बोलून गेलो. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका महिलेचा हात असतो. एक पोरग उठून उभं राहिलं म्हणे महाराज वाक्य परत म्हणा. अरे म्हटलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं महिलेचा हात असतो. तो म्हटलं महाराज समजा त्या माणसाला यशच आलं नाही मग काय करायचं. म्हटलं नाही रे सांगता येणार. तो म्हटलं माझा आहे का. म्हटलं काय करायचं. तो म्हटलं मला असं वाटतं त्याच्या मागची बाई बदलायची. जर यशच आलं नाही तर मागची ताकद कमी पडून राहिली याचा अर्थ. पोरांचा नाद करू शकत नाही महाराज. प्रचंड ब्रिलियंट पिढी येते. त्यांना या वयात कीर्तनात उभं करणं टिकवणं. वो जमाना अच्छा था. 20 वर्षाच्या अगोदर तुमच्या घरात टीव्हीत किती चॅनल होते खरं सांगा. तुम्ही बोर झाले का. मी घरी जाऊ का. किती चॅनल होते. सकाळी सुद्धा नमन व्हायचं देवाला.
एकच चॅनल होतं दूरदर्शन, ते पूर्ण वेळ दिसायचं नाही, एका चॅनलचे 2 भाग होते. मला आठवतं माझे वडील सरपंच होते दादा, सोबत आले वडील योगायोगाने म्हटले मंगेश दादा कोण आहे मला येऊ द्या आज. मी शाळेतून घरी आलो की माझ्या वडिलांनी मला टीव्ही लावायला लावला. आमच्याकडे तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, खळाळा शटराचा उघडायचा. टीव्ही लावली की चित्र नाही, ह्यातल्या का आमचे वडील म्हणायचे चित्र नाही. मी वरती चढायचो माझ्या घरावर आणि माझ्या घराजवळून अँटीना जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो, जळगाव 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 जळगाव. आणि वरून खाली विचारायचो आमच्या चुलत भावाला, कारबो आलं काय? तो म्हणे मुंग्या आल्या गड्या, पण तू हे काही करू नको, फिरो येईन चित्र. ते फिरवता फिरवता चित्र यायचे, पण चित्र आलं की आनंद देणार होत. 6-6.25 साला जर टीव्ही लावली तर चित्र यायचं. ओ भैया भैया रे ओ भैया भैया गाड़ी वाला ओ गाड़ी वाला धीरे करे, धीरे से गाड़ी करे, गाड़ी तेरी रंगी बेरंगी, बैल तेरे गुलजार, हाकने वाला चैला चबीला, बैठने वाला लाल. ओ भैया मोरे भैया 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 गाड़ी वाला धीरे आ करे, धीरे से गाड़ी आ करे, धीरे से गाड़ी आ करे, गाड़ी हा करे भैया कीर्तन नाही, भाषण नाही, दूरदर्शन सांगतोय तुम्हाला. 6-6.25 साला कबीर महाराजांच्या भंग वाजायची. आता 5-7 वर्ष गेले, गाणं बदललं पण चांगलं होतं. चल रे सरजा चल रे राजा, अरे बिगी बिगी डौला नगा मोठा वरच गाणं, काळ मातीत मातीत टिफन झालं ते, टिफन झालं ते, टिफन झालं ही काळी आई धन धान्य दे. ओ आमची माती आमची मानस. यायचं की नाही? आता तुम्ही कोणताही चॅनल लावा, टीव्हीत बैल कधी दिसेल तर शपथ आहे भाऊ, कधी बैल तर आला नाही. बैल आता त्या एका ताईकडे शिल्लक आहे. ताई म्हणतात पाटलाचा ताई,
आता बैलगाडा असा असतो का? असा असतो तो. या बैलगाड्यात लोकांनी बैलगाड्या सहीत जमिनी विकल्या. काही परवडणार आहे का आपल्याला? आपण या बैलगाड्याचे उपासक आहे, सगळी कष्टकरीची पोर आहे. आता या टेलिव्हिजनच्या जमान्यामध्ये तुम्हाला तुमच्या माझ्या पोराला मंगल शिकवायचंय, नमन शिकवायचंय. प्रारंभी नमन केल्याशिवाय महाराज बोलले ना, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुष्यते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवनी. तुम्ही कीर्तनाला गाते बसलेले असावे, श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुष्यते. तुम्ही विद्वान असाल, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, तुम्हाला पूर्ण ज्ञान झालेलं असेल, पण जगन नियंत्याचं मंगल केल्याशिवाय घर सोडू नका. सकाळी उठल्या उठल्या देवाचं मंगल करा. ज्याच्या आधारानं दिवस सोजवळ गेला, सुखाचा गेला, झोपताना त्या परमेश्वराचे आभार माना. दुसऱ्या दिवशी पहाटे तुम्हाला तीच ऊर्जा जगायला मिळेल. तीच. तुम्ही प्रार्थना करायला विसरू नका. ये सब झूठों की अदालतें है. यहाँ निर्दोष को भी सजा मिलती है, दोषी को भी मुक्ति मिलती है, लेकिन भगवान की दरबार में देर है, अंधेर नहीं. वहां किसी निर्दोष को कभी सजा मिलती नहीं और किसी दोषी को कभी मुक्ती मिलती नाही. जर आम्हाला आमचं भलं करून घ्यायचं असेल तर आम्ही नेमकं त्या दरबारात काय म्हणायचं? नमिला गणपती माऊली सारे, नमिला गणपती माऊली गणपती माऊली सारदा. आता गुरुराजा दंडवत. पाठ करून घ्या माझ्या आयांनो. एवढं एक चरण दररोज आपल्या पोराकडून म्हणून घ्या. तसं तर ही चारही चरण म्हणून घ्यायची, पण देवाचं मंगल करायचं असेल तर तुमच्या माझ्या शब्दात करू नका, ते संतांच्या शब्दात करा. जयाचे बिसाट शब्द सुखे मनोयती वेद ते सतेय ते सदेह सच्चिदानंद कानवावे. तुका जरी सहज बोले वाणी, वेदानं पाणी भरावं माझ्या तुकोबारींच्या घरी. रिकामे तोंड करू गेले बडबड तव गीता ऐसे गोडा तुडले. ज्ञानोबारांनी म्हणावं, ज्ञानेश्वरी म्हणजे आम्ही रिकाम तोंडात केलेली बडबड आहे. कधी कधी वाटतं माऊली तुम्ही बडबड केली तर आमच्या लक्षात येत नाही, तुमची बडबड जे आमच्या सारख्याला कळत नाही. तुमचं विचारपूर्वक बोलणं आम्हाला कधी कळलं असतं, म्हणून तुमच्या माझ्या शब्दात नाही संतांच्या शब्दात. ठेवून द्या त्या वैभवलक्ष्मीच्या पोथ्या. आता वैभवलक्ष्मीची पोथी वाचून या 40 गाव मधली एक सुद्धा बाई श्रीमंत होणार नाही. अरे पोथी वाचून तुम्ही श्रीमंत झाले असते. गुगलच्या जमान्यात तुम्ही वावरताय, सोशल मीडियाच्या प्रवाहात तुम्ही आहे. प्रश्न पडला तुमच्या पोराला तर एका सेकंदाच्या आत पोरगं गुगल सर्च करतं आणि तुम्ही श्रीमंत होण्याकरता पोथी वाचता. वैभवलक्ष्मीची पोथी वाचून श्रीमंत व्हायचे स्वप्न सोडून द्या. अन्नाच्या जागेवर गटा गटा पाणी पिऊन ज्या ज्ञानोबारांनी या महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी सांगितली,
56 भाषा येत असून सुद्धा मराठी भाषा निवडली ज्ञानेश्वरी सांगायला. ती ज्ञानेश्वरी तुमच्या गोजीरवाण्या पोरीच्या हातात द्या, तुमच्या मुलाच्या हातात द्या, तुमच्या पोरांच्या आयुष्याचं सोनं होईल. मार ज्ञानोबा तुकोबारांच्या मागे गेलेल्याची फसवणूक झाली नाही. पोथी वाचून कोणी श्रीमंत झाली असते तर सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढल्यापेक्षा 2-2 पोथ्या दान दिल्या असत्या तुम्हाला. कशाला इतके हजारो करोड रुपये खर्च केले असते. जरा आपण भानावर आलं पाहिजे. गाथा ज्ञानेश्वरीची गरज आहे प्रत्येक कुटुंबाला. कीर्तन हे सत्वगुण अंतःकरणामध्ये धारण करण्याकरता आहे. हे काही देव मिळवण्याकरता एका कीर्तनात काही देव मिळत नाही. करता करता 18,000 कीर्तन केले करणाऱ्याने त्याच्या स्वप्नात आला नाही. तुम्हाला कुठं ऐकून मिळणार आहे एका कीर्तनात. वैयक्तिक जीवनामध्ये दखल अंदाज थोडस शिरूयात. सिंह पुढे चालतो पण आपल्या आयुष्याचं अवलोकन करत चालतो माग. तसं चालतोय ना आपण, चाललंय ना त्याच्या कृपेनं. आज शिरून बघू काय चाललंय. आपण किती सज्जन आहे किती नालायक आहे हे स्वतःपेक्षा दुसरं कोणालाच माहिती नसतं. महाराज जगापुढं काय जात हो. तुमच्या पोराच्या अंतःकरणात सत्वगुण धरा. विसावा तो करोडपती माणसं आहे. दरवाजा उघडला तर नोटांची बंडल बाहेर येतील इतका पैसा आहे लोकांकडे. पण इज्जतदार कुटुंबात सुद्धा नालायक पिढी जन्माला आली. 60,000 पोरं होते सगर राजाला. 60,000 रांगोळी झाली जळून. त्याच कुळामध्ये राजा अंशुमान झाला, राजा दिलीप झाला, राजा भगीरथ झाला. आपल्या 1-2 पोरांची बॅटरी कुठे चमकवता ज्याचे 60,000 जळून गेले. 3.5 वर्षीच्या मुलीवरती ज्या वेळेला अत्याचार होतो त्यावेळेला दोष समाज व्यवस्थेचा नसतो, शासनाचा नसतो, अंतःकरणातल्या हरवलेल्या सत्वगुणाचा असतो. तिथं काय करेल व्यवस्था. व्यवस्था काम चोख बंदोबस्त करते. 100% खरंय. 3.5 वर्षाची पोरगी स्वतःची सोडावं दुसऱ्याची पाहिली तरी ममत्व जागे होतं. असं या महाराष्ट्राचा इतिहास आहे, परंपरा आहे. 6 वर्षाच्या चिमणीला कळतं काय. तिथं 3.5 वर्षाची. पण 3.5 वर्षाच्या मुलीला हात लावून तिच्यावरती अतिप्रसंग करावा असं जर या राज्यातल्या एखाद्या नालायकाच्या मनात येत असेल त्याला कारण त्यांच्या अंतःकरणातला हरवलेला सत्वगुण आहे. ज्ञानोबा तुकोबारांच्या संतांच्या देवाच्या धर्माच्या अध्यात्माच्या ही पिढी लांब चालली. हा त्याचा परिणाम आहे. तुम्ही थोडस घेऊन चला आपल्या पोरांना. सत्वगुणापर्यंत न्या त्यांना. कधी कधी असं वाटतं माझी शाळा माझ्या शाळेत कौलारू होती. शाळेत येणारी आमची बाई पायी येत होती. शाळेत येणारा आमचा शिक्षक पायी येणारा होता. 1 ते 4 वर्ग पाऊस चालू झाला की आमच्या शिक्षकांनी एका खोलीत बसवायचे, एका रूम मध्ये बसवायचे. आमच्या शाळेला वॉटर फिल्टर नव्हतं ना, आमच्या शाळेला डिजिटल टीव्ही होता ना, कुठला टॅब होता ना, कुठलं डिजिटल बोर्ड होतं ना, बसायला बेंच होते ना, कंपाऊंड होतं, काहीही नव्हतं. या सगळ्या सुविधा कदाचित आमच्या शाळेत नव्हत्या. पण त्यावेळेच्या आमच्या शाळेत संस्कार मात्र जिवंत होते, शिल्लक होते. सत्वगुण मात्र शिल्लक होता. 5 वर्षाचं मुस्लिम समाजाचं पोरग जर मशिदीमध्ये नमाज पठण करायला जात असेल 40 गावकर, तर तुमच्या पोराच्या हातात हरिपाठ द्यायला तुम्हाला अडचण काय. काय लाज कसली येते तुम्हाला. तुम्हाला भीती वाटत नाही हो. आपला धर्म, आपले आचार, आपले आई वडील यद्यद आचरते श्रेष्ठा तत्तदेवे तरोजना सयत प्रमाणम कृते लोकस्तदन वर्तते. गीता माऊली म्हणते वडिलाच्या पावलावर पाऊल टाकायची लाज. दुसऱ्याची माय दिसाला गोरी दिसली म्हणून तिच्या दुधाला कधी झुरणी लागायचं नसतं. आई म्हणण्यापुरतं ठीक आहे, पण खरी जीवाभावाची आई ती आहे जिनं करुंगडी कापली तरी दुःख होतं. पण तुला आणि मला, तुम्हाला आणि मला जन्माला घालण्याकरता जिनं सरकन पोट फाडून घेतलं ती रंगानं काळी असेल पण तिच्या कासेतलं दूध आमच्याकरता अमृताची धार आहे. तसे या महाराष्ट्राची अमृताची धार या महाराष्ट्राची आई म्हणजे ज्ञानोबा तुकोबाराय. लक्षात ठेवा, आईला विसरू नका. संतांच्या शब्दात देवाचं मंगल काय, आपल्या शब्दात नाही. आपले शब्द तिथपर्यंत जात नाही महाराज. हे स्वार्थाचे शब्द आहे. अंतःकरणापासून शब्द निघाले की ते परमात्म्यापर्यंत जातात. तुकोबारांच्या शब्दात म्हणा, नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराजा. एकदा पाया पडलो की मनुष्याला दान मिळत असतं. कसलं? आयुर्विद्या यशो बलम. पाया पडलं की यश मिळतं, पाया पडलं की दान मिळतं. सर्वस्वाचं दान पदरात घालणारी
देवता आहे, परमात्मा आहे. कोण देतो सर्वस्वाचं दान? जगात कोणाच्याही घरात फिरा तुम्ही आणि सर्वस्वाचं दान मागा. कितीही मोठ्या माणसं पुढे जा, कितीही. आता परवा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा आणि आम्ही जवळजवळ 2-3 तास बसलो होतो. असं तुम्ही गृहीत धरा. मी देत होतो ठोकून, पण दादा पुढे फोन करून विचारायचं आपली पंचायत व्हायची. ते मला म्हटले महाराज तुम्ही मला काहीतरी मागा राव. म्हटलं द्याल का दादा? अरे तुम्ही मागाल ते देईल, मागा तुम्ही. काय देऊ? म्हटलं साहेब इतक्या मोठा माणसा पडून मी काय मागू? तुम्हाला कपडे देऊ का? म्हटलं नाही आहे, भरपूर आहे. गाडी आहे? म्हटलं साहेब. बंगला, मठ आहे, सगळं आहे. मुक्ताबाईचा वाडा आहे, आईसाहेबाचं मंदिर आहे. मग अशी भैयासाहेबांना, साहेब जगन्नाथपुरीला जात होते संस्थांचे अध्यक्ष, सांगितलं दादांकडे जातोय. म्हटले दादांना माझा नमस्कार सांगा, मी जगन्नाथपुरीला चाललो, आज माझी यायची इच्छा होती, तो 16 पाहायची इच्छा होती. दादांनी कार्यकुशलतेच्या बळावर माझ्या डेअरीला पहिला क्रमांक दिला. त्यांनी मला सांगितलं, आज माहिती पडलं येताना. ते म्हटले मला तुम्ही 40 गावला चालले, माझा नमस्कार सांगा. काही नको म्हटलं साहेब, सगळं आहे. काहीतरी मागा महाराज. साडी देऊ का एखादी तुमच्या बायकोला? म्हटलं साहेब बायका बाहेरच्या साड्या नेसत नाही. कीर्तनात एवढ्या महिला आल्या, एखाद्या बाईला विचारा तुम्ही बाहेरची साडी नेसून आल्या का? बाहेरची साडी नेसायला नाही, नुसती फिरायला जन्माला आली असते. ती या घरून त्या घरी, त्या मला आठवतं ना, माझं लग्न झालं त्यावेळेला माझी बहीण आली होती माझ्यासोबत. माझी सासरवाडी मध्य प्रदेश. म्हणजे एकदम कल्पना करू नका तिकडं कसा गेला बा, आम्हाला जवळ आहे म्हणून, बाकी काही नाही. माझ्या लग्नात माझी बहीण आली, लग्न लागलं. आमच्याकडे अशी पद्धत आहे, नवरदेवाची नवरीची आई नवरदेवाबरोबर आलेल्या सगळ्या मुलींना साडी नेसून देते. माझी बहीण माझ्यासोबत होती, माझ्या सासूने माझ्या बहिणीला साडी नेसून दिली. ती साडी नेसून माझी बहीण घरी आली, मी आलो. दरवाजात नवरदेवाला नवरीला ओवाळायला पहिल्यांदा आत्या, मावशी, काकी, आई सगळे झालेले होते. मी उभा, आमचं कूलर उभं, पाठीमागं माझी बहीण होती. आमच्या आईनं मला पाहिलं नाही, तिलाही पाहिलं नाही, आमच्या बहिणीला पाहिलं. आमच्या आई म्हणे सुषमा ही साडी कोणी नेसवली तुला? आमची ताई म्हणे ते दादाच्या सासूने नेसवली. अगं म्हणे सोड साडी, चव नाही ते साडीला. नेसणारीला लाज नाही, नेसवणारीला लाज नाही. पहिल्या दिवशी मी त्या दिवशी विचार करत होतो हे आपलं टिकीन की नाही पुढे. दिवस पहिलाच होता ना तो. आमच्या बहिणीने ती साडी सोडली आणि आमच्या आईकडे दिली. आमच्या आईनं त्या साडीची घडी घातली, साडी कपाटात ठेवली. मला मुलगा झाला. मला सांगू द्या ना पुढं, म्हणजे लगेच मुलगा झाला नाही, लग्न झालं 3 वर्ष झाले मग मला मुलगा झाला. असं ऐकून घ्या. मला मुलगा झाल्यावर 3 वर्ष कपाटात ठेवलेली साडी आमच्या आईने माझ्या पोराच्या बारशाच्या दिवशी बाहेर काढली. बुवा माझी सासू आली होती बारशाला, आमच्या आईनं 30 साडी माझ्या सासूला बारशात नेसून दिली. माझं पूर्ण लक्ष होतं. मी म्हणू का काय आपल्या आईचं डोकं सोपी काय? 3 वर्ष वाट पाहिली या दिवसाची. पण आमची सासू विद्वान बाई. आम्ही आमच्या बायकोच्या बुद्धीहून सहज कल्पना करू शकतो आमची सासू किती हुशार आहे बुवा. गेल्या मे महिन्यात माझ्या घराची वास्तू शांती झाली. वा 40 गाव, तुम्ही इतक्या लवकर हसला. आमच्या सासूचा तुमचा काही कॉन्टॅक्ट नाही ना बापा इकडे. तर द्याल आग लावून तिकडे. अहो येताना आमची सासू वास्तू शांतीच्या दिवशी साडी घेऊनच आली आणि तीच साडी माझ्या आईला नेसून दिली. बुवा आता ती साडी माझ्या घरी आहे. आता मी वाट पाहतोय पुढचा कार्यक्रम कोणता येतो, कारण तोपर्यंत ती माझ्या घरातच आहे.
म्हटलं साहेब साडी नको, गाडी नको, घोडी नको, बंगला नको, काही नको. काय देऊ महाराज तुम्हाला असं कोण म्हणतंय? दादा म्हण. म्हटलं साहेब मी मागेल ते द्याल का तुम्ही? अहो मागा महाराज. म्हटलं मला असं वाटतं तुम्ही राजीनामा द्या आणि तुमच्या जागेवर माझं नाव घाला. एकदा मला या राज्याचा उपमुख्यमंत्री करा हो, माझी लई दिवसाची इच्छा आहे. झाला करतील का हो? करतील का? उदाहरण विशाल महाराज खोलींनी दिलेलं आहे, पण प्रमाण तुकोबरींनी दिलेलं लक्षात ठेवा. राज्याचा मालक असलेल्या माणसाच्या घरात जा, लोटांगण घाला चरणावर, म्हणा तुमचं पद द्या. व्यवहारात पद देता येत नाही, पण इंटरनॅशनल भिकारी बनवून गणपती बाप्पाच्या दारात जा आणि म्हणा तुझ्या मांडीवर बसू दे रे बाबा. तुम्हाला मांडीवर घेतल्याशिवाय राहत नाही. पुरावा भिकेसाठी कोण राज्य देत, भिकेसाठी कोण राज्य देत, भिकेसाठी कोण राज्य देत, भिकेसाठी कोण राज्य देतो. तुका म्हणे बळी देता ते निदान, तुका म्हणे बळी देता ते निदान, कामळे बळी देता ते निदान, तुका म्हणे बळी देता हो भिकेसाठी कोण राज्य देतो. भिकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी कोण राज्य देतो, हे भिकेसाठी कोण राज्य देतो. तुका म्हणे बळी देता ते निदान, भिकेसाठी कोण कोणा पुढेही पदर पसरा आणि सर्वस्वाचं दान मागा. देत नाही. देवापुढे मागून बघा. माणसाची शक्ती जर जग चालवत असेल, ऐका 2-3 उदाहरणं देतो तुम्हाला ज्ञानेश्वरीतले. देवाची सत्ता काही लोकांना मान्य नाही. काय म्हणता हे सगळं निसर्ग घडवतो. कोण निसर्ग? अरे ज्ञानेश्वरी वाच. निसर्ग ही कल्पना डोक्यातून निघून जाईल मित्रा. कोण? अरे हाती पाऊस झाला की 40 गावच्या बाहेरचं नालगड सुद्धा आपलं ऐकत नाही. त्या नाल्याचं पाणी घरात शिरतं, नदीचं पाणी घरात शिरतं. पंचगंगेचं पूर आल्यावर कसं होतं बघा. अति पाऊस झाल्यामुळे पुण्यातलं खडक वाचल्याचं पाणी सोडलं बघा कसं झालं. नदी ऐकत नाही, नाला ऐकत नाही. अरे ज्या नदीला पाणी अडवायला धरण आहे, ज्या नाल्यातलं पाणी नदीला जाऊन धरणात बंद होतं, त्या नद्या सुद्धा अति पाऊस झाल्यावरती आपलं ऐकत नाही. अशा हजारो नद्या ज्या समुद्रात गेल्या, त्या समुद्राच्या तटाकावर जाऊन देवाच्या शक्तीचा अंदाज बांधा. हजारो किलोमीटरवरून आलेली, हजारो नद्यांच्या पाण्यानं मिश्रित असलेली, हजारो किलोमीटर प्रति घंटा प्रवास करत असलेली ती समुद्राची लाट, त्या लाटेला अडवायला किनाऱ्यावर कुठलं धरण नाही, कुठला बंधारा नाही, पण तरी समुद्राची लाट किनाऱ्यावर आली की शांत होते. तिला कोण आहे सांगायला? याचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे. मीर घालू असे भूतडी, समुद्रे ही महाजडी, ही पासूची डिपोडी विरेची ना ज्ञानोबारे बोलली. मी सांगितलंय त्याला. पर्वती बैसका न संडावी, समुद्रे रेखा न ओलांडावी. ज्या दिवशी समुद्र आपल्या रेखेचं, आपल्या सीमेचं, आपल्या मर्यादेचं उल्लंघन करेल, त्या दिवशी तुमच्या माझ्या नाका तोंडात पाणी जायला सेकंद सुद्धा लागणार नाही. इथं पृथ्वीच्या सभोवताली 71% 71% पाणी आहे. ही परमात्म्याची शक्ती आहे. त्याच्या शक्तीचा अंदाज आपण बांधू शकत नाही. सगळं जग चालवणारा जगन्नियंता हे अजून काही काहींना आवडत नाही, पटत नाही. आजही विज्ञानाच्या काळात अनेक गोष्टी घडत आहेत. मी तुम्हाला काही वर्षापूर्वीची घडलेली घटना सांगतो, मला वेळेत थांबायचंय. तुम्ही नीतू मांडके नावाच्या डॉक्टरांचं नाव ऐकलं असेल. प्रचंड बुद्धिवान व्यक्तिमत्व, हृदयाची सर्जरी करणारे डॉक्टर, हिंदू हृदय सम्राट, सरसेनापती, वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयाची सर्जरी सुद्धा याच डॉक्टरांनी केलेली होती. जगप्रसिद्ध माणूस, इतका गुण दिलेला देवाना हातात की हृदयाचं ऑपरेशन नीतू मांडके नावाच्या डॉक्टरांच्या हातून झालं की किमान 10 वर्षानं त्या व्यक्तीचं आयुष्य वाढावं. पण तुम्हाला आश्चर्य सांगतो,
देव म्हटलं की त्यांना चीड यायची, राग यायचा. 100% देवावर त्यांचा विश्वास नव्हता, मानत नव्हते. हातात कला परमेश्वराने दिलेली. तत्कालीन सरकारने त्यांना पुरस्कार घोषित केला आणि ते घरून पुरस्काराकरता निघाले. साधारणतः 4 वाजेची दुपारची पुरस्काराची वेळ होती. घरातून निघाले, प्रवास सुरू झाला. ड्रायव्हर, त्यांचा असिस्टंट, स्वतः डॉक्टर साहेब प्रवासात आहे. घरातून निघाले तेव्हा काळोख होता, अंधार होता, पाऊस चालू होता. बाहेर पडले तेवढ्याला इतकं वादळ सुटलं, इतका पावसाचा वेग वाढला की जणू प्रलय काळाचे सावर्तक नावाचे मेघ वर्षाव करतात की काय, इतका पाऊस आकांत करत होता पाऊस. ड्रायव्हरनी सांगितलं, साहेब पुढे गाडी जात नाही, ट्रॅफिक जाम आहे, तुम्ही खाली उतरा, एखाद्या मोटरसायकल वरती बसा. इथून साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावर मधल्या मार्गातून तुम्ही जर बाईक वरती गेलात तर पुरस्काराचं सभागृह तुम्ही पोहोचू शकता. डायरी, पेन, मोबाईल गाडीत ठेवला. ते खाली उतरले. कोणी मला ओळखीचं भेटतंय का म्हणून शोधायला लागले. इतक्या पावसात एका व्यक्तीने त्यांना पाहिलं. तुम्ही नीतू मांडके? यस. माझ्या वडिलांचं ऑपरेशन केलंय साहेब, तुम्ही काय मदत करू शकतो का? तुम्हालाही त्रास होईल, इतक्या पावसात तुमची गाडी सरळ जात नाही, मधल्या गल्लीतून बोळातून मला सभागृहापर्यंत पोहोचाल, माझा पुरस्कार आहे. पोहोचवेन साहेब, बसा. गाडीवरती बसवलं आणि त्या बोळीतून गाडी निघाली. पावसाचा वेग इतका होता की मोटरसायकल सुद्धा पाण्यातून चालवावी लागायची. पण किती काळ चालवणार? प्रयत्न केला पण गाडी चालवण्यात यश आलं नाही. शेवटी डॉक्टरांना समजलं, जान आहे तो जहान आहे, जीवन वाचलं, असे 1000 पुरस्कार मी संपादित करेल, मी असणं गरजेचं आहे. एका दारापुढे गाडी लावली आणि सांगितलं, गाडी बंद करा, पुरस्काराचा नाद सोडून द्या, घरी पाठवेल सरकार माझ्या पुरस्कार. दारापुढे गाडी लावली आणि दार वाजवलं. सामान्यतः 40 वर्षाची महिला दार उघडायला आली. तिनं या दोघांना आत घेतलं, दार बंद केलं, बसायला आसन दिलं. ती बाई म्हटली, साहेब तुम्ही कोण आहे मला माहिती नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, पण तुम्ही पावसाच्या भीतीनं माझ्या घरात आलात एवढंच मला माहिती आहे. पण साहेब, ना चहा ना कॉफी मी तुम्हाला काही देऊ शकत नाही तुमची थंडी हरवण्याकरता. कारण माझ्या गणपती बाप्पाच्या आरतीची वेळ झालेली आहे, श्री गणेशाच्या आरतीची वेळ आहे. साहेब, मंगला आरतीच्या वेळेला आलात तुम्ही, थोडा वेळ बसा, बाप्पाची आरती झाली की तुम्हाला गरम गरम चहा बनवून देते, तुम्हाला बरं वाटेल. जरा भिजून आलात तुम्ही. देव न मानणारा माणूस त्या बाईच्या आरतीच्या गप्पा ऐकत होत्या. नाईलाज होता, तिच्या घरात थांबायचं होतं. आरती सुरू झाली आणि त्या बाईचं तानव पोरग साधारणतः 9-10 महिन्याचं ते पाळण्यात रडायला लागलं. इतकं रडत होतं की आक्रोश शक्य घरामध्ये. आणि ती बाई आरतीत मग्न. न राहून डॉक्टरांनी त्या बाईला आवाज दिला, ओ बाई, बंद करा ती आरती. अरे किती निर्दयी माता आहे तू बाई. अगं त्या गणपती बाप्पापेक्षा तुझ्या लेकराला, तुझ्या पोराला गरज आहे तुझी. घे त्याला, घे पदरा खाली, 5 त्याला 2 घोट. अगं कशी आई आहे ग, इतकं गोजीरवानं लेकरू रडू देते. बंद पडलेली आरती बघून त्या बाईनं आरतीचं ताट खाली ठेवलं आणि ती बाई डॉक्टरांना म्हटली, साहेब तुम्ही कोण आहे मला माहिती नाही हो, पण मला जास्त कळतं. साहेब, माझं लग्न होऊन 20 वर्ष झाले. माझं लग्न झालं त्यावेळेला 5 वर्ष ना हळदीला, ना बारशाला, ना कुठल्या समारंभाला एखाद्या माऊलीनं तिचं लेकरू माझ्या मांडीवर खेळायला मला कधी दिलं नाही. मी प्रार्थना करत होते, देवा, स्त्री म्हणून जन्माला आली असेल तर एकदा आई बनण्याचं सौभाग्य माझ्या पदरी घाल. अरे आमचं जीवन फलित कर, मला आई हा शब्द कानानं ऐकू दे. प्रार्थना केली श्री गणेशाला. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, ज्याला जीवनातलं दुःख कळतं. दुःखाचे साठी तेथे मिळे सुख, अनाथाची भूक दैन्य जाय. दुःखाच्या मोबदल्या जिथं सुख मिळतं, म्हणून तर त्याला सुख करता आणि दुःख हरता म्हटलं जातं. मी त्याला माझं दुःख सांगितलं. 20 वर्षांनी का होईना, पण माझा पळणा हल्ला, मला बालक झालं. पण साहेब, हे जन्माला आलेलं जे पोरग आहे
ते हृदयाच्या आजाराचं आहे. 20 वर्षानं झालेलं पोरग, त्याच्या छातीला होल आहे, छिद्र आहे. मी 4 डॉक्टरांकडे नेलो साहेब. पोरग हे तुम्ही आता रडताना पाहिलं असं हे 5-5 तास रडतं आणि त्याचं रडणं बघून मी सुद्धा रडते. 4 डॉक्टरांकडे नेलं. 4ही डॉक्टरांनी सांगितलं, बाई तुझ्या मुलाचं ऑपरेशन करावं लागेल. मग करा. अगं आम्ही ऑपरेशन करू शकतो ग, पण तुझ्या बाळाचा ऑपरेशन जर आम्ही केलं तर हे पोरग आमच्या हातून मरू शकते. हे नाजूक आहे. तुला जर या पोराला जीवन जगवावं असं वाटत असेल तर या मुलाचं ऑपरेशन तू नीतू मांडके नावाच्या डॉक्टरकडे जाऊन कर. साहेब गणपती बाप्पाला प्रार्थना करते, अरे या गरीबाच्या बाईला कुठं दिसणार इतका जगप्रसिद्ध डॉक्टर. एकदा त्याची भेट घालून दे बाबा. हे लेकरू त्याच्या पायावर घालेल आणि त्याला म्हणेल, अरे कर माझ्या बाळाचं ऑपरेशन, तुला पैसे कुठेही भेटतील पण या आईचा आशीर्वाद घेऊन जातो एकदा. देव न मानणारा माणूस सुद्धा हात जोडतोय आणि म्हणतोय, ताई आधी तुमच्या पोराचं ऑपरेशन, नंतर पुरस्कार. ज्या पोराचं ऑपरेशन केलं ते पोरग पुण्यात आज जिवंत आहे, पण ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं नियतीचा काळ बघा किती कठीण आहे. ज्या नीतू मांडके साहेबांनी 5,500 लोक हार्ट अटॅक पासून वाचवले, त्या नीतू मांडकेंना अटॅकने जावं लागलं. हे नियतीचं दुर्दैव आहे. अवघड आहे. 9 महिन्यानंतर बाळक जन्माला येईल हे सांगणारं विज्ञान जगात आहे, पण 9 मिनिटानंतर तुम्हाला मरण येईल हे सांगणारा विद्वान या देशात अजून जन्माला आला नाही. ते सूत्र परमेश्वरानं कोणाच्या हातात दिलं नाही. आहे तितके दिवस आपले मस्तीत आनंदात जगा. लोकांच्या दारात काय जाता सुख मागायला. जगातली सगळे दरवाजे बंद झाल्यावर जगन्य त्याचं दार खुलं होतं. अनाथ बनून जा, याचक बनून जा, फकीर बनून जा, इंटरनॅशनल दर्जाचा भिकारी बनून जा, होईन भिकारी पंढरीचा वार करी. ज्या दिवशी भिकाऱ्याच्या अवस्थेत दारात जाऊन त्याच्या चरणावर मस्तक टेकवलं जातं त्यावेळेला त्याला कृपेनं आपलं घर भरावं लागतं. तिथं गेल्यानंतर म्हणायचं एवढंच, नमिला गणपती माऊली सारा, गणपती माऊली सारा, गणपती माऊली सारा. आता गुरु राया नमिला गणपती माऊली सारे जा. आता गुरु राजा
गुरुराया चरणी मस्तक हो गुरुराया चरणी मस्तक ठेविले गुरुराया मस्तक नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराजा दंडवत म्हणायचं मॉनिटर मध्ये आवाज म्हणायचं माझा नमस्कार आहे तुमच्या चरणावर प्रणाम आहे आमचं भलं करा असंही म्हणायची गरज नाही फक्त नमस्कार आहे म्हणा आयुर्विद्या यशो बलम चारही गोष्टी तुम्हाला देव पदरात घालेल का गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपल्या स्तुतीला द्यावी मती तुकोबारे म्हटले देवा अरे आम्ही केली तुझी स्तुती याला जरा महत्व प्राप्त करून दे हे आम्ही तुझ्याकरता बोललो स्तुती अथवा निंदा करावी देवाची ज्या दिवशी स्तुती करावी वाटेल देवाची करा निंदा करावी वाटेल देवाची करा इथं काय निंदा करता जनाबाईनं भांडण केलं पण कोणासोबत देवासोबत मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो कधी वाद नाही विचारांचा मारवाडी समाजाचं ब्राह्मण समाजाचं भांडण रोडवर झालं असं मी पाहिलं नाही रोडवर झालं बुवा घरातली धुनी रस्त्यावर धुताय पाहिलं नाही अनेक माझे मित्र आहे मी त्यांना विचारतो का तुमच्यात वाद होत नाही का म्हटलं होतात पण आम्ही घरातली भांडी रस्त्यावर धुत नाही एखाद्यानं शिव्या द्यायला दुकानात येऊन तरी ती मंडळी ऐकून घेतात तो पोरग सांगतो पप्पा ये मेरे को गाली दे रहा तरी त्याचा बाप म्हणतो देन दे पप्पा ये गाली दे रहा ना अपनी दुकान में आके अबे देन दे उसका खेत है ना गांव के बाहर रुकना जरा 2 एकड़ पेट्रोल पंप डालना ना उसमें HP का अभी तो बेचता वो 2 साल में कितना पी रहा हो काय चिल्लर लोकांसोबत वाद घालत राहता हो भांडण सुद्धा माणसानं मर्दाचं केलं पाहिजे आपण सिंहाची पिलाय जनाबाईनं वाद घातला आपण सामान्यासोबत नाही जगाच्या मालकासोबत पुण्यवंत पाताळ लोकी नेला पुण्यवंत पाताळ लोकी नेला पुण्यवंत पाताळ लोकी नेला पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला दरिद्र भाग्यवंत केला त्याचा अपमान वाढविला स्वर्गाचा उपमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाची मारियली बाळ कामान विसर्यांचे नाचे बळ धनी माने मिळाने तुझा खेळ धनी माने मिळाने तुझा खेळ धनी माने मिळाने तुझा खेळ झाला तुझा दरबार 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 अरे आपल्या भांडणात सुद्धा आपली पोरं पावल्या खेळतात हे भांडण आहे जनाबाईचं या अभंगाचा प्रकार भांडण म्हणू नये साहित्यामध्ये तुमच्या भांडणात कोणी म्हटलं थांबा श्री गणेशाय नमः मावशी शिव्या देऊ नका थांबा जरा मला नमन करू द्या ओम सर असं कोणी म्हटलं आपल्या भांडणात ज्याचं भांडण सुद्धा नमनानं होतं ते संत आहे आणि काय त्यांच्या स्तुतीला परमात्मा महत्व देणार नाही आपल्या स्तुतीला प्रपंचात महत्व नाही आपण किती म्हणा बायकोला काय भाजी झाली ग वाह याला म्हणतात भाजी पण फक्त 2-3 वर्ष बायकोनं ताट ठेवलं आणि ती निघून गेली तिथून नवरा म्हणतो माझ्या ताटात चपाती नाही ताक नाही दही नाही तूप नाही तू चालली कुठं ती म्हणते आपल्या दारून वरात चालली मला तेवढी वरात पाहू द्यावा लई चांगली वरात आहे तो म्हणे माझ्या ताटात चपाती नाही तू काय वरात पाहते तिकडं नाही नाही ती म्हणे लई चांगली वरात चालली मला पाहू दे तेवढी तो म्हणे कमाल झाली गडाईची त्यानं धुतला हात ती म्हणे आला का राग तुम्हाला आता तो म्हणे येतो आता कुठं चालले गेला निघून ताना ताना गडी जळगाव जिल्ह्यातला होता 3 दिवस घरी आला नाही 4थ्या दिवशी घरी आला पण एकटा नाही
बायकोच घेऊन आला तिकडून. ती म्हणे काय म्हणे वरा तुला लय हाऊस होती ना पाहिजे का लोकांची काय पाहिजे या पठ्ठ्याचीच पाहिजे करा आरती तिच्या. तिथं किती स्तुती करा 2-3 वर्ष प्रपंच इंद्राचा असू द्या नाही तर उंदराचा असू द्या तिथं स्तुतीनं काही फलपदरात पडत नाही. किती परवा आमच्या गावच्या एका जाव्या सासऱ्याला फोन केला का हो म्हणे तुम्ही दिसायला तर लय सज्जन दिसता काय आमच्या पदरात ही पोरगी घातली तुम्ही इतकं कळू फळ. 10 वर्ष झाले म्हणे राजो मी अजून हसलो नाही 10 वर्षात असं कळू फळ. अरे किती दिवस सांभाळ करू या फळाचा. सासरा म्हणे मरेपर्यंत सांभाळ भल्या माणसा त्या फळाचं अख्खं झाड मी सांभाळून राहिलो येड्या प्रपंच आहे तो तिथं असंच करावं लागतं. तिथं हसायला काय तू काय बॉन्ड करून आणलाय का. जेव्हा ऑनलाईन झालं पण सुखी झालं असं म्हणता येत नाही. खरंच सुख शोधायचं असेल या वैज्ञानिक युगात तर जगन्यंत्याकडे जा. एक आल्हाददायक सुख आपली वाट पाहते. एकदा ते मिळालं की काही मिळवायची गरज पडत नाही. बरोबर 11ला संपवणार होतो पण मला निरोपाला जरा 15-20 मिनिट वाढवा. हरकत नाही मी वेळेच्या मर्यादेत तुम्ही मला केव्हाही इशारा करा हात दाखवा गाडी थांबवा. कुठेही आपली गाडी थांबवू शकते काही काळजी करू नका. देवाकडे जा. जगन्यंत्याने कृपा करावी अशी जर अपेक्षा असेल ते सगळं वजा करून जा. ज्या दिवशी अंतःकरणातलं सगळं वजा होतं रिकामे होतो आपण का मनाई झालो पायी रिकामा. देवावर घातलं ना की दुःख सुद्धा सुखाचं करतो किंवा दुःख सहन करण्याची वेळ आली तरी सुखाचं वाटतं. ज्या बाईला नवऱ्याबरोबर नांदायचं असतं ती कारण देत नाही. नांदणारीला कारण नसतं सांगावं लागत महाराज. सहन करते किती पराकोटीचं सहन करते. भाऊबीजेचा सण आणि जिजाबाईला भाऊ घ्यायला आला तुकोबांच्या पत्नीला. घरात काहीच नव्हतं. बहुदिवसाचे जिरण मोडके घर कर करा वाजते फार. बहुदिवसाच्या जुन्या कुळांच्या भिंती कर करही उंदीर करती ती कन शोधाया फिरती मग अंती निराश होती मग सोडून ते जाती त्या सदनाला प्रभू घात कसा झाला. उंदीर सुद्धा ज्याच्या घराकडे पाहत नाही इतकी गरिबी आली होती घरात पण जिजाबाईनं नवऱ्याचा त्याग केला नाही सोडलं नाही. आजारपणात गरिबीत अपमानात जी मालकाच्या बरोबर उभी राहते ती महाराष्ट्रातली स्त्री ती पतिव्रता आहे. नाही सोडून जाते एकटं त्याला. अहो भाऊबीजेला भाऊ घ्यायला आला म्हणून जिजाबाई भावाबरोबर गेली. तुम्हाला आश्चर्य सांगतो नवीन पातळ आणलं जिजाबाईच्या भावाने आणि दिलं बहिणीला. नेसल्या जिजाबाई. खूप आनंद झाला. गेल्या वर्षी भावाच्याच घरचं पातळ अंगावरती होतं बदलताना. या वर्षभरात तुकोबऱ्यांनी एक सुद्धा वस्त्र आपल्याला आणून दिलं नव्हतंच. काय आणून काय देतील. कुत्रे घर राखती कोपला पाटील गावीचे हे लोक. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न अन्न करता मेली. इतकी गरिबी आलेली इतकं दारिद्र्य आलेलं. तू शेठ म्हणणारी माणसं तोंडावर शिव्या घालायची आणि काय पातळ आणून देतील. ते पातळ घातलं भावाच्या घरचं. पण महाराष्ट्रातल्या स्त्रीला कुठलंही नवीन वस्त्र आणल्यानंतर ती ज्यावेळेला ते परिधान करते त्यावेळेला तिच्या मनातला हाच विचार आहे की या नवीन वस्त्रामध्ये या कपड्यामध्ये या साडीमध्ये या शालूमध्ये या पातळामध्ये मला माझ्या मालकानं एकदा तरी बघावं. तीन पातळ घातलं जिजाईने आणि आरशा पुढे गेल्या आणि तुकोबारींचं स्मरण झालं. भाऊबीज होती त्या दिवशी. डोळ्यात पाणी आलं. टपटप टपटप अश्रूच्या धारा आल्या. तुकोबारींचा चेहरा नजरेला आला. लगेच जिजाबाई भावाला म्हटल्या दादा तुम्हाला नेऊन सोड देऊला मी काय इथं थांबणार नाही बाबा आता. अगं बाई भाऊबीज आहे ना का आजची असू दे पण मला इथं थांबवू नको आता मला नेऊन घाल. अरे मला नाही रे राहावं तिथं. बाई रागवू नको. काय ग तुझ्या घरी कुत्रे तर दारात बसले होते तुझ्या. इथं राहा भावाकडं. 100 नोकर आहे तुझ्या भावाच्या घरी कामाला.
किती दादा? 100. तिथं काय तुझ्या नवऱ्याच्या घरी? जिजाबाईच्या अंतःकरणाला वेदना झाली या शब्दांनी. ती म्हटली दादा का रे 100 नोकर आहे? हो दादा, या 100 नोकरांच्या मालकाच्या पायात ज्या वेळेला काटा मोडतो त्यावेळेला या 100 नोकरांमधला कोणता नोकर तुझ्या पायातला काटा काढतो रे? बाई अगं नोकर काय पायातला काटा काढायला असतात का माझी ताई? मीच काढतो माझ्या हाताने वाकून. दादा 100 गडी तुझ्या हाताखाली कामाला आहे, पण तुझ्या पायात काटा मोडला तर या 100 नोकरांमधला नाही, तू स्वतः तुझ्या पायातला काटा काढतो. दादा माझा नवरा तुला गरीब दिसतो ना, 100 गड्यांच्या नोकराला हाताने काटा काढावा लागतो, मालकाला 100 गड्यांच्या मालकाला. ही तुझी श्रीमंती आहे. ऐक माझ्या नवऱ्याची श्रीमंती, तुला तुझ्या हाताने काटा काढावा लागतो, पण जिच्या घरात उंदराचं पोट भरत नाही एवढं सुद्धा धान्य घरात नाही, उंदीर उपवाशी बाहेर निघतात, कुत्र घर राखतात, तुकोबरे कायम भंडाऱ्यावर राहतात, घरात दाना नसेल दादा अन्नाचा, पण श्रीमंती सांगू का तुझ्या माझ्या नवऱ्याची? या जिजेच्या पायात ज्या वेळेला काटा मोडतो त्यावेळेला पंढरीचा विठोरा या भंडाऱ्याच्या घाटात माझ्या पायातला काटा काढायला येतो. ही माझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी आहे, माझ्या नवऱ्यानं केलेली ती कमाई आहे. आणि ती कशाच्या आधारावर केली? प्रार्थनेच्या. प्रार्थना करून मंगल करून जर इतकी प्रॉपर्टी तुकोबरेने मिळवली असेल तर जगातल्या प्रॉपर्टीचा काय नाद करता? आपण देवाकडे निघूया, संतांकडे निघूया आणि त्यांनाच प्रार्थना करूया. गोमटे ते करा माझे, तुम्ही आमचं भलं करा. गुरुराया तुझ देवा रे तुझ्यासारखा गुरु नाही, तुझ्यासारखा सखा नाही. गुरुराया तुझा ऐसा नाही सखा, कृपा करून निरंका दरी हाती. गुरुराया चरणी मस्तक ठेविला, आपुल्या स्तुतीला द्यावी मती. विठ्ठल विठ्ठल संतांचं ऐका आपलं भलं होईल. संपलंय कीर्तन. संतांचं जर ऐकत नसाल तर त्याचा परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावा लागेल. काय परिणाम? जी तुम्हा सगळ्यांची अपेक्षा आहे तेवढं पिंगळा नावाचं प्रकरण म्हणूया आणि सेवा आवरूया. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना हे पिंगळा नावाचं प्रकरण म्हणता म्हणता हे सर्वसामान्य कुटुंबातलं या जिल्ह्यातलं पोरग दुबईला जाऊन पिंगळा म्हणून परत आलं. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 2026 ला अमेरिकेला जातोय. हेच पिंगळा नावाचं प्रकरण. आपला सगळ्यांचा प्रयत्न की आपल्याला सगळ्यांना USA मध्ये जायचं. आणि हा मुक्ताबाईचा जय घोष भजन 18,000 कीर्तन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केली. 22 वर्षात झालेला प्रवास केवळ तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने, आदिशक्ती मुक्ताबाईच्या कृपेने. संतांचा ऐका आपलं भलं होईल, अन्यथा आपल्याला त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागेल. काय परिणाम? याचा मॉनिटर कमी करू नका. तुम्ही याचं लांबून बोलता येईल असं आधी होता तसं. हे जरी नाही काला तरी दुसरा येईल, हे जरी नाही काला, हे जरी नाही काला तरी दुसरा येईल, हे जरी नाही काला. एक टाळी सभेक्षा सरद शेवटी बा काळ बांधून येईल, सरद शेवटी बा काळ बांधून येईल, सरळ शेवटी बा काळ बांधून येईल, सरळ शेवटी बा काळ बांधून येईल. या गजरार्धानी आमचं काय बा जाईल, गजरार्धानी आमचे काय बा जाईल, काय बा जाईल, काय बा जाईल, काय बा जाईल. काय बा जाईल. पिंगळा 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 बहाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा बहाद्वारी, हे पिंगळा बहाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा बहाद्वारी. पिंगळा माधवारी, बोली बोली बोले का पिंगळा माधवारी, बोली बोली माधवारी, बोली बोली बोले का पिंगळा माधवारी. वर्तमान कोटी तुमचे वर्तमान कोटी, दादा वर्तमान कोटी, वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी, वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी. लटकन बोलू आम्ही वर्तमान कोटी, लटकन बोलू आम्ही वर्तमान कोटी, लटकन बोलू आम्ही वर्तमान कोटी, लटकन बोलू आम्ही वर्तमान कोटी. वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी, वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी. लटकन बोलू आम्ही
नको रे भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा अवघा अवघा नको 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 गालू भिंगा गे नको नको गालू भिंगा गे नको 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 गालू भिंगा गे नको नको गालू भिंगा गे भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा भिंगा ग बाई भिंगा गे भिंगा ग बाई भिंगा अवघा 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 दांगल भिंगा गे अवघा दांगल भिंगा गे अवघा दांगल भिंगा गे अवघा दांगल भिंगा गे अवघा दांगल भिंगा अवघा दांगल भिंगा गे चेतना तुम्ही चेतना टिपरी वळा जागाई ओ टिपरी मला जागाई हो करोडी उठीत ओ करोडी उठीत प्रेम घाली हृदयात ओ दान मागाया दान मागाया से अलदान मागाया से दान मागाया से अलदान मागाया से सुयागा मनीगा मनीगा सुयागा सुयागा मनीगा मनीगा ताता दादवन गागा कुनी ताता दादवन गागा कुनी कुंकू 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 गा कोणी काळा मनी कुंकू गा कोणी काळा मनी कुंकू क्या 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 कोणी काळा मनी ताता दादवन गागा कुनी कुंकू गा कोणी काळा कुंकू क्या कोणी काळा ताता दादवन गागा कुनी कुंकू गा कोणी काळा मनी कुंकू गा कोणी काळा मनी कुंकू क्या कोणी काळा मनी कुंकू क्या कोणी काळा मनी कुंकू क्या कोणी काळा मनी अहम भाग्या सोहम भाग्या अहम भाग्या सोहम भाग्या प्रेम प्रेम रागारी सावधोनी बजनी लागा देव करा कैवारी मागा ए मागा मल्हारी दिवाना मल्हारी दिवाना मल्हारी बल्लारी दीवानी बल्लारी दीवानी बल्लारी दीवानी बल्लारी दीवानी प्रेम रमणाबाई आवागा आवागा प्रेम नगराबाई सावधोनी बजनी लागा देव करा कैवारी करा केवारी मल्हारी दिवाना मल्हारी मल्हारी दिवाना मल्हारी बल्लारी दीवानी बल्लारी दीवानी बल्लारी दीवानी बल्लारी दीवानी दौर फिरवी तो तुम्ही डुगु डुगु ऐका दौर फिरवी तो डुगु डुगु ऐका ए डौर 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 फिरवी तो तुम्ही डुगु डुगु ऐका दौर फिरवी तो डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका हात 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 सब एक साथ धन्यवाद पिंगळा बहादारी बोली 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 पिंगळा बहादारी बोली 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 पिंगळा बहादारी
घरी ऐका कोणाचं काय ऐकता झुम बरोबर झुम शराबीन त्याच्या बरोबर आपली खराबी संतांचं ऐका भलं होईल खुश राहा हसा नाचा गा ताण घेऊ नका इथं किती नीट वागा 100 पैकी 100 गुण कोणी देत नाही किती चांगली कामं करा आणि किती चांगले वागा 40% समाज आपल्या कायम विरोधात आहे काय ताण घेता हसत नाही माणसं हसायचं म्हटलं की काही माणसं हसून घे हे काही 300 वर्ष नाहीये तुला अटॅकीने एखाद्या दिवशी गोदमरून मरशील तू त्याच्या मोकळा हो आराधना कर त्याची जर मोकळा झाला तर जगद्गुरु तुकोबारे म्हणतात तो तुझा आई होईल आणि तुझा बापही होईल तुका मने माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू गणराया गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती मोठ्या प्रेमानं म्हणा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा सूचना आहे 5 मिनिट कोणीही शिस्त मोडू नका आणि उठू नका सगळे बसून घ्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव